भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका विजयश्री पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर झालेल्या या कार्यक्रमाला भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। तळोजा फेज 2 मधील कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी हे कार्यालय महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार असून स्थानिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच विविध विकास कामांसाठी हे कार्यालय सक्रिय राहील असे मत भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी व्यक्त केले। परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या प्रसंगी विविध मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते। त्यामध्ये प्रल्हाद केणी, नितेश पाटील, नंदकुमार म्हात्रे, निर्दोष केणी, विनोद पाटील, सचिन पाटील, जितू पोरजी, अशोक पाटील, महेंद्र पाटील, हरिदास पाटील, नितीन भोईर, वासुदेव मडवी, दीपक पाटील, दीक्षा जाधव, मनीषा इंगळे, अनुराधा गोविंद, महाराज मडवी, सोपान पाटील, नवनाथ भोजने, अशोक विरक, सुनील पाटील, चित्रा पाटील, माधुरी पाटील, नीलम मानकामे, प्रदीप पाटील, संतोष पाटील, विजय वागले, राजेश महादे, अविक महादे, देविदास पाटील आणि देवेंद्र पाटील आदींचा समावेश होता। एक अतिशय चांगल्या मुहूर्तावर आज तुम्ही या ऑफिसचं उद्घाटन माझ्या हस्ते केलं, त्याबद्दल मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो। आणि त्या ऑफिसमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही काम करून विजयी झालात तशाच पद्धतीने या ऑफिसमधून जनते सर्वसामान्यांची कामं करून आपला नाव हे नेहमी मोठं राहील या उद्देशानं तुम्ही सर्वांनी इथं काम करायला पाहिजे। एक अतिशय चांगले कार्यकर्ते आज आपल्याला या भागामध्ये आपल्याला भेटलेले आहेत। आपण महानगरपालिकेमध्ये विजय मिळवला, अतिशय चांगली गोष्ट आहे। तुम्हाला आम्ही कित्येक वेळा शुभेच्छा दिल्या असतील विजयी झाल्याबद्दल। तर आम्हाला एक गॅरंटी होती का तुम्ही निवडून याल, आणि संतोषला भरपूर गॅरंटी होती की आम्ही तळोजा मजकूरमधून जास्तीत जास्त मतदान घेऊन निवडून येऊ। एक आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये होता आणि तो आत्मविश्वास आपण काम केलेला होता। पण तो आत्मविश्वास किती असतो सर्वांना यश येतं असं नाही आहे, परंतु तुम्ही चांगली मेहनत केली, देवाची कृपा तुमच्यावर आली आणि तुम्ही विजयी झालात। त्याचवेळेला मनापासून तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो। या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही कामाला मुहूर्त पुन्हा शोधलात, त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो। आणि भारतीय जनता पार्टी या भागामध्ये जास्तीत जास्त कशी वाढेल या दृष्टिकोनातनं आपण सर्वांनी प्रयत्न करूया। का ते मोठी सर्व कार्यकर्ते किंवा सर्व जनता या ठिकाणी बिल्डिंग्स वाढत आहेत आणि अनेक मतदार या ठिकाणी सतत वाढत राहतात, म्हणून या सर्वांची कामं करण्याचं बळ तुम्हाला आहेच। परंतु सर्वांची कामं करायला कंटाळू नका। सर्वांची कामं जेवढी काय आपल्याला शक्य होतील तेवढी जास्तीत जास्त कामं तुम्ही या ऑफिसमधून करा। या ऑफिसचं नाव झालं पाहिजे चांगल्या पद्धतीचं, अशा प्रकारच्या तुम्हाला शुभेच्छा देतो। कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी विजयश्री पाटील यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। परिसराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास भाजपचे नेते प्रल्हाद केणी यांनी व्यक्त केला। आज प्रभाग 1च्या नगरसेविका विजयश्री संतोष पाटील यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आमचे सन्माननीय नेते, आमचे मार्गदर्शक अरुण शेठ भगत साहेब यांच्या हस्ते होत असताना उपस्थित नगरसेवक आपले नितेश पाटील असो, नंदो म्हात्रे असतील, सचिन पाटील आहेत, अनंत पाटील आहेत, निर्दोष केणी आहेत, अशोक पाटील आहेत, सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज इथे उपस्थित आहेत। मी संतोष पाटील आणि विजयश्री पाटील यांना शुभेच्छा देत असताना सांगेन की आपण ज्या पद्धतीने आपण कामं केली आणि कामावर विश्वास ठेवून जनतेने आपल्याला विश्वासात घेऊन विश्वास ठेवला आणि आपल्याला विजय संपादन करून दिलं, या विजयाचा रथ असाच पुढे चालत राहावा म्हणून आपण या ऑफिसमधून चांगली कामं, जनतेची कामं करून आपण जनतेला समाधानी ठेवण्याचं काम आपण या ऑफिसच्या माध्यमातून करावं। आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडं आता जी नगरसेविका झाल्याने आपल्याकडे जबाबदारी वाढलेली आहे आणि ही जबाबदारी पेलत असताना आपण जी लोक येतील, ज्या समस्या घेऊन येतील त्यांचं निवारण आणि ज्या ज्या गावामध्ये काही कामं असतील, अडचणी असतील आणि काही निधी जर तुम्हाला लागत असेल तर सन्माननीय आमदार प्रसन्नदादा ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक अरुण शेठ भगत साहेब हे सातत्याने पूर्ण तालुक्यामध्ये निधी देण्याचं काम अरुण शेठ भगत साहेब करत असतात। आपल्या पनवेल तालुक्यामध्ये कुठेही निधीची कमतरता नाही। आपण जो निधी मागाल तो निधी, फक्त योग्य तो निधी ज्या त्या प्रत्येक गावामध्ये
जाईल आणि जनतेची कामं ही चांगली झाली आणि चांगली होत असताना त्याची क्वालिटी चांगली आली पाहिजे, याच्यावर आपण जास्त लक्ष दिला पाहिजे.